नागपूरच्या उत्तर पश्चिम भागामध्ये लहान मुलांसाठी काम करणाऱ्या NGO आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। स्वयंसेवी संस्थेच्या संचालकाने अनेक तरुणींचं लैंगिक शोषण आणि धर्मांतरणासाठी सक्तीचा प्रयत्न केल्याचं वास्तव समोर आलंय आणि त्यामुळे सगळेच हादरलेत। या प्रकरणी शनिवारी रात्री मनकापूर पोलीस स्टेशनमध्ये एक FIR नोंदवण्यात आली आणि त्यामध्ये अनेक गोष्टी समोर आल्यात। त्यानंतर या संस्था चालकाला अटक सुद्धा करण्यात आली आहे। नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे आणि कशा पद्धतीने हे हँडल झालं सगळं सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। रियाज काझी असं संस्थेच्या संचालकाचं नाव आहे। तो युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटीच्या नावाखाली हा प्रकार करत असल्याचं समोर आलेलं आहे। शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांच्या आड गैरकृत्य केल्याचा आरोप या काझीवरती करण्यात आलाय। त्याच्या विरोधामध्ये एका 23 वर्षीय तरुणीने तक्रार नोंदवली आहे। त्याने ऑफिसमध्ये केबिनमध्ये बोलावून अश्लील चाळे केल्याचा आरोप सुद्धा या तरुणीने केलेला आहे आणि त्या पद्धतीचं या फिर्यादीमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे। नेमका आरोप काय आहे? NGOचा संचालक असणारा काझी हा तिथे काम करणाऱ्या 23 ते 26 वर्ष वयोगटातल्या तरुणींवर तुम्ही नमाज पठण करा, तुम्ही नमाज पठण केलं पाहिजे, रोजे ठेवले पाहिजेत, दुआ मागितली पाहिजे, एकमेकांना अभिवादन करताना खुदा हाफिज बोललं पाहिजे असा दबाव आणत असल्याचा आरोप काम करणाऱ्या तरुणींनी केला आहे। या सगळ्या संदर्भात पोलीस काय म्हटलेत बघूया। और बाकी जो लड़कियां हैं उनके साथ भी कुछ मुस्लिम धर्म के बारे में आप नमाज पढ़ो, आप दुआ मांगो या रोजा पकड़ो, ऐसे कुछ बातें उसने उसके साथ बताया। हालांकि लड़कियां ने वो बातें मानी नहीं, लेकिन ये उनको बताता रहता था। NGOचा प्रमुख असून सुद्धा तरुणींनी धार्मिक विश्वासाच्या विरोधात जाऊन परधर्मातील परंपरा पाळण्यास नकार दिल्यानंतर वारंवार काझी सातत्याने त्या धार्मिक नियमांच्या बद्दल आग्रह धरण्याचा प्रयत्न करत असल्याचं तक्रारकर्ती तरुणीने म्हटलं आहे। इतकंच नाही तर 4 पैकी एका तरुणीने काझीने तिच्यासोबत अश्लील वागणूक केल्याचा आरोप सुद्धा केला आहे। पण या सगळ्यामध्ये हा सगळा प्रकार ज्या संस्थेमध्ये चालू होता, ज्या ठिकाणी चालू होता, तिथे CCTV होते। मात्र काझी नेमकं काय करत होता तर ऐनवेळी तो CCTV बंद करत होता। CCTV बंद करून वारंवार गैरवर्तन करत होता आणि इतर तरुणींना सुद्धा चुकीच्या हेतूने स्पर्श केल्याचा आरोप आता त्याच्यावरती होतोय। संस्था चालक तरुणींच्या हालचालींवर डिजिटल वॉच ठेवायचा असं सुद्धा या तरुणीचं म्हणणं आहे। बनावट सोशल मीडिया अकाउंटद्वारे ही नजर ठेवली जायची आणि या संतापजनक प्रकारानंतर पीडितांसह तरुणींनी थेट पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आहे। त्यानंतर विनयभंगासह विविध कलमांच्या अंतर्गत काझीवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। लड़कियों की आईडी नहीं मिली है। आरोपी ने वो जो कंप्लेनेंट लड़की है उसके नाम के कुछ इनिशियल जो लेटर्स रहते हैं और अपना इनिशियल लेटर मिला के एक फेक आईडी क्रिएट किया है। तो वो आईडी से ये लड़कियों को यानी कि साइबर स्टॉकिंग टाइप वो लड़कियां कहाँ जाती है, क्या करती है, थोड़ा सा इंटरफेयर या फॉलो करना उनके पर्सनल लाइफ में, ये करता था ऐसा लड़कियों का कहना है। तो उसका मोबाइल हमने पोजीशन में ले लिया है। तो मोबाइल का डिटेल इन्वेस्टिगेशन करके उसी हिसाब से आगे का इन्वेस्टिगेशन हो जाएगी। इसलिए तो इसमें IT एक्ट भी हमारे FIR में इंक्लूड किया गया है। अटक केलेल्या आरोपीला न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकारामुळे शहरामध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे आणि पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येतोय। नागपुरातल्या युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी या नामांकित NGOमध्ये काम करणाऱ्या तरुणींवर अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर मात्र सगळेच जण आश्चर्यात बुडाले आहे। या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि सकाळला फॉलो करायला विसरू नका। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।